हॅलो फ्रेंड्स, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आगरी लग्नांमध्ये बनणारं हळदीतलं फेमस असं आगरी मटण बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतली मूठभर, आलं घेतलंय 3 इंच, लसूण घेतलाय 1 पूर्ण कांदा आणि ह्याची पेस्ट बनवून घेणार आहोत आपण। 3-4 मिरच्या घेतल्यात। तर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्यांची पेस्ट बनवली आपण। आणि इथे आपण 1 किलो मटण घेतलंय। 1 किलो मटणाला ही पेस्ट, अर्धी पेस्ट जी होती ती आपण लावून घेतली आणि आता मॅरिनेट करून ठेवणार आहोत। त्यासाठी आपण 1 टीस्पून हळद लावली, छानपैकी कालवून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करूया। आता आपण कुकर मध्ये मटण बनवणार आहोत। तर कुकर मध्ये आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलंय। तर मटणामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत। आपण इथे तेजपत्ता घेतले, दालचिनी घेतले, चक्री फूल घेतले, इलायची घेतले। तर 4 इलायची टाकले आपण तेलामध्ये, लवंग टाकली, काळी मिरी, तेजपत्ता, दालचिनी हे सगळं आपण टाकून घेतलंय। खसखस आपण यात नाही टाकणार आहे, ती आपण वाटणात टाकणार आहे। दोन मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले ते सुद्धा आपण यात ऍड केले। चांगले गोल्डन रंगावरती आपण फ्राय करून घेऊया। इथे आपण 2 टीस्पून आगरी मसाला टाकला, 2.5 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि 1 टीस्पून आपण हळद लावली। कांदा आपण जो फ्राय केलेला त्यातून मी 2 टेबलस्पून कांदा बाजूला काढला, त्याची पेस्ट बनवणार आहे आपण। आणि हे छान मसाले लावून घेऊया इथे। आता जी उरलेली पेस्ट होती ग्रीन पेस्ट, ती पण मी ह्यात टाकून घेतली आणि त्यावरच मटण टाकलं। मगाशी भांड्यामध्ये जेवढी ग्रीन पेस्ट होती ती आपण टाकून घेतली पूर्ण। आता चांगलं मिक्स करून घेऊया। थोडा वेळ झाकण ठेवून वाफेवर शिजून देऊया। आपण सुरुवातीला 1 सुकी खोबऱ्याची कवळ भाजून घेतलेली गॅसवर आणि 1 कांदा भाजून घेतलेला। इथे आपण मिक्सरच्या भांड्यात त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत।
तर आधीच मिक्सरमध्ये मी 2 टेबलस्पून तळलेला कांदा टाकलाय, 1 टीस्पून आपण गरम मसाला टाकलाय, 1 टीस्पून आपण खसखस टाकले, त्यातच आपण आता थोडीशी पुदिन्याची पानं टाकली, सुकं खोबरं भाजलेलं टाकलं आणि भाजलेला कांदा जो होता तो टाकला आणि आता आपण याची मस्त पेस्ट बनवून घेऊया। वाटणाच्या भांड्यात 1 टेबलस्पून बडीशेप टाकली आणि त्यांची आपण पेस्ट बनवूया। मटण आपण तेलावर शिजवत होतो, आता आपण त्याचं झाकण काढून घेतलं आणि 1 ग्लास गरम पाणी टाकले, त्यात झाकण लावून कुकरला 2 शिट्ट्या घेतल्या। आता कुकर उघडून त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं, मोठी मोठी बटाटी कापून घेतलेली ती आपण टाकली, आता जे भाजलेलं खोबरं होतं त्याची पेस्ट बनवली ती आपण टाकून घेऊया। 2 टेबलस्पून आपण टाकली, आपल्याला रसा किती जाड हवाय त्या हिशोबाने आपण पेस्ट टाकणार आहे। आता आपण व्यवस्थित पाणी वगैरे टाकून कुकर लावून घेतला आणि 2 शिट्ट्या काढल्या। आणि बघा अंडी वाफवलेली या थंडीच्या दिवसात खूप पौष्टिक असतात आणि खूप मस्त लागतात, छान लागतात। तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा, मटण नाही बनवलं तरी चालेल पण तुम्ही अंडी जरूर बनवून बघा। मस्तपैकी कापा मधून, त्याच्यावरती काळी मिरी पावडर, काळं मीठ, साधं मीठ छोटंसं चुटकी भरून, बस बस अजून काय नाही पाहिजे चटणा, मग जी मजा येईल ना जेवणाला।